आमच्या वेळी कीर्तन असायचं कार्यक्रमात, भजनाचे कार्यक्रम असायचे, संगीत असायचं. आता बदलत गेले. आता कार्यक्रमच होत नाही की कुठूनही वाहतुकीला अडथळा येता कामा नये. सामान्य माणसाची आमच्या वेळेत तक्रार येता कामा. परदेशी लोक यायचे आणि फोटोग्राफ करून आपल्या दैवताची विटंबना म्हणजे एकदा विसर्जित झालेल्या मूर्त्या आहेत ना, ते भग्न अवस्थेत असतात, त्यांच्या ते फोटो वगैरे करून मॅगझिनमध्ये छापत होते. त्यावेळी तुम्हाला अक्षरशः सांगतो, गुराढोरांना जसं काठीने मारतात तसे मिरवणुकीतल्या लोकांना पोलीस विभाग लवकरात लवकर विसर्जन करण्यात मागत होता. आज तुम्ही एका जागी बसून 10 मिनटं नाचतायत, ती परिस्थिती नव्हती की आपण पोलिसांवर जास्त प्रेशर नाही द्यायचं. हा उत्सव आपला आहे, मग आपलं कॉन्ट्रीब्युशन काय त्याच्यात. नमस्कार, मी विशाल राजे. आज नवराष्ट्र डिजिटल आणि नवराष्ट्र संवाद या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत एक खास पाहुणे आलेले आहेत आणि ज्यांची पुढच्या संपूर्ण महिनाभरामध्ये अत्यंत मोठी जबाबदारी आहे, ज्यांची सातत्याने चर्चा होणार आहे किंवा ज्यांच्या निर्णयाचा संपूर्ण मुंबईवर परिणाम होणार आहे, अशी आपले पाहुणे आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट नरेश दैवावकर. मला असं वाटतं की सगळे मुंबईकर त्यांना ओळखतात, कारण ते सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत. सर, आपलं स्वागत आहे नमस्कारमध्ये. सर, एक महत्वाचा प्रश्न आता सध्या जो सुरू आहे, म्हणजे आता जेवढे पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहेत, तर ते महापालिकेला सांगतात की सलग तुम्ही आम्हाला परवानगी द्या. महापालिका कसं करते, दरवर्षी त्यांच्याकडून एफिडेव्हिट लिहून घेते की तुम्ही 10 वर्षात काही म्हणजे चुकीची कामं केलेली नाही, त्याच्यावर परवानगी देते. तर ते मंडळांना खूप कठीण जातं की 1 महिना आधीच एक खिडकी योजना सुरू करतात. तर हे अडचण म्हणजे खूप त्यांना त्रास होतोय. तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल की कशी सलग परवानगी देण्यात यावी आणि काय मागणी आहे तुमची? सर्वप्रथम नमस्कार. आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मी आभारी आहे. आपण बघितलं असेल मागील 1 महिनाभर समन्वय समिती या गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रशासन आणि अन्य अथॉरिटीला भेटून मंडळांचे जे काय प्रश्न आहेत किंवा त्यांच्या तक्रारी आहेत याबाबतचं बैठका घेत असते आणि प्रिंट मीडियामध्ये या बातम्या नियमितपणे येत आहेत. आज मला आनंद वाटला की इलेक्ट्रॉनिक मीडियाने अद्यापपर्यंत कुठे एक छोटीशी नोंद घेतलेली असेल, परंतु आज मला इथे तुम्ही आमंत्रित केलं आणि समन्वय समिती काय काम करते आहे हे दर्शकांना आता तुमच्या माध्यमातून कळणार आहे. त्याबद्दल तुमचं म्हणजे फार फार आभारी आहे समन्वय समितीचं. तर आपण विचारलेल्या प्रश्नाचा पहिला मुद्दा असा आहे की गणपती उत्सव जवळ आल्यावर मान्य उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता 2015 साली. म्हणजे पेटिशनर होते, बेडेकर होते आणि त्या ह्याच्यामध्ये जे पेटिशनर होते त्यांचा मुद्दा असा होता की रस्त्यावर जे काय मंडप वगैरे टाकतात त्यामुळे वाहतुकीला त्रास होतो आणि पादचाऱ्यांना जाण्या येण्याला अडथळा होतो. हे 2 मुख्य मुद्दे होते आणि त्या अनुषंगाने 2-3 वर्ष ती केस चालली आणि मग मान्य उच्च न्यायालयाने 2015 साली तो निर्णय दिला. त्या निर्णय देताना उच्च न्यायालयाने 2 गोष्टी महत्त्वाच्या मंडळाच्या दृष्टीने सांगितल्या. ज्यावेळी मंडप टाकाल तुम्ही त्यावेळी पादचाऱ्यांना जाया यायला कुठेही अडथळा होता कामा नये आणि वाहतुकीला पण कुठचा अडथळा होता कामा नये. म्हणजे हॉस्पिटल किंवा त्याच्या आसपास काय काय असेल तिथे थोडं जरा तुम्ही खबरदारी घ्या असं मंडळांना त्यांनी सांगितलं. त्याप्रकारे आपले मंडप 2015 नंतर आजपर्यंत तशा प्रकारे बसत आहेत. आता विशेषतः मंडप टाकताना खबरदारी घ्यायची तर मंडप हा विषय महापालिकेच्या अंतर्गत येतो. आता महापालिकेकडे आपण परवानगी घेतल्यानंतर महापालिका फक्त एक अथॉरिटी राहत नाही, त्यानंतर पोलीस विभागाकडे जाते, ट्रॅफिक विभागाकडे जाते, फायर ब्रिगेडकडे जाते आणि 2015 नंतर आणखी एक विभाग आला, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आला. त्यांचे अधिकारी येणार. तो मंडपासमोर आपल्या मंडळाने एक नकाशा लावायचं की मंडप कसं बांधलं आहे काय आणि त्याची ते पाहणी करणार आणि त्यानंतर ओके होतं. आता काय झालेलं त्या अनुषंगाने महापालिकेने जी गाईडलाईन काढलेली होती त्या गाईडलाईनमध्ये त्याने स्पष्ट म्हटलं होतं की गणपतीपूर्वी 1 महिना अगोदर परमिशन हे जे काय मंडपाचे ते चालू होईल. आता जवळजवळ वेळच झालेला आहे त्याला. आम्ही अपेक्षित होतो की अजून 15 दिवस अगोदर जर झालं असतं तर ते सुरळीत झालं असतं,
परंतु त्यानंतर आम्ही 8-10 वर्ष ऑनलाईन केले. पूर्वी काय होतं, मंडळांना त्या त्या वॉर्डात जाऊन अर्ज सादर करावा लागत होता. काय आणि मग त्यांना फेरफटका मारायला लागायचा. आता नोकरी धंद्याला जाणार का तिथे जाणार, म्हणून समन्वय समितीच्या माध्यमातून, समन्वय समितीच्या प्रयत्नातून ऑनलाईन सुरू झालं. परवाच्या दिवशी आम्ही दुसरी एक मागणी केली की आता वेळ थोडा राहिलेला आहे, आता 20-25 दिवस राहिले आहे, तर हे मंडळांना परमिशन कसे मिळतील. जरी ऑनलाईन असले तरी जे डिपार्टमेंट ज्या वॉर्डात काम करते त्या वॉर्डातल्या संबंधित कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी तुम्ही बोला, मग तो शनिवार रविवार असू देत, आणि त्यांना कॉम्पेन्सेटरी द्या. त्याप्रमाणे ते अंडर कन्सिडरेशन आहे. याच्यात काय झालेलं आहे, गतवर्षी मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे एक मुद्दा आला होता की दरवर्षी तुम्ही परमिशन देण्याच्या ऐवजी तुम्ही 3 वर्षांनी 5 वर्षांनी एकदम द्या. त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं 3 वर्षाचा आपण करू, 5 वर्षाचा करू, आणि त्याप्रमाणे त्याने ते हे केलेले होते मागणी. परंतु आता परिस्थिती अशी झाली की मंत्रालयाच्या नगर विकास विभागाने गतवर्षी जी मीटिंग झाल्यानंतर आम्हाला आता अवगत झालं की त्यांनी तो सर्क्युलर काढला होता आणि त्याच्यात काही कंडिशन टाकल्या होत्या. त्या कंडिशन अशा होत्या की 10 वर्ष सलग मंडळांनी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करता कामा नये आणि कुठचेही नियम, मग ते प्रशासनाने दिलेले असावे किंवा न्यायालयाचे असावे. परंतु 10 वर्षाचा बघितल्यानंतर आम्ही अक्षरशः आम्हाला एकदम सरप्राईज झालो या दृष्टीने. असं का 10 वर्षात कुठे ना कुठे थोडीफार चूक होते. त्याच्यात मुळात काय झालं, सलग 10 वर्ष धरले तर मधले जे 2 वर्ष असतात ते कोरोनामध्ये गेलेले होते. काय मग सलग 10 वर्ष कसे येतील, हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा होता आमच्या दृष्टीने की 10 वर्षामध्ये काय आत्ताचं जे मंडळ आहे आणि 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वीचं मंडळ आहे, त्यांच्याकडनं काही ना काही चुका झालेल्याच असतील. आता मंडप बांधण्यासाठी खड्डा खोदलेला असेल, त्याला दंड झालेलाच असेल महापालिकेने. कशाला तुम्ही थर्माकोल वापरत होते, आता या 5-6 वर्षापूर्वी थर्माकोलवर बंदी आली हायकोर्टाने. मग त्या 10 वर्षात तुम्ही थर्माकोलचा उपयोग करत होता, तुम्हाला त्याच्या दृष्टीने दंड झालेला असेल किंवा तुम्ही नियम तोडलेला असेल, कुठेतरी शासनाच्या दप्तरात त्याची नोंद असेल ना. ते झाल्यानंतर सगळ्यात आता पर्यावरण कायदा आहे, पर्यावरणाप्रमाणे म्हणजे कोर्टाने तो मान्य केला. त्याच्यात कुठेतरी एक अडचण झालेली आहे की कंपल्सरी तुम्ही शाडूच्या मूर्त्या करायला पाहिजे, पण POPच्या करताय. म्हणजे हे जे काय आपण व्हायोलेशन केलेलं आहे नियमाचं कायद्याचं, म्हणजे अजाणतेपणे किंवा जाणतेपणे. त्यामुळे 10 वर्ष सलग आम्ही काही न करता आम्ही अंडरटेकिंग देणार आणि ते पण ॲफिडेव्हिटवर देणार. म्हणजे एकदा ॲफिडेव्हिटवर दिल्यानंतर तो नोटरी करायला गेला तर लिगली तो पेपर झाला. म्हणून आम्ही सांगितलं की हे ॲफिडेव्हिटवर न करता सरळ साध्या एका कागदावर तुम्ही लिहून घ्या. आणि जी मागणी आम्ही केली आहे ती अद्याप पेंडिंग आहे, कारण मला वाटते 8 तारीखला मागणी केली होती महापालिकेच्या जॉईंट कमिशनरकडे. त्याला त्यांनी मंजुरी दिली आम्हाला. सर, समन्वय समिती कधी सुरू झाली आणि त्याचा जो काही प्रवास आहे तो थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर 1982 साली समन्वय समितीची स्थापना झाली. आता समन्वय समिती स्थापन होण्यामागे मुख्य मुद्दा काय होता की गिरगाव चौपाटी येथे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी एक परदेशी लोक यायचे आणि फोटोग्राफ करून आपल्या दैवताची विटंबना, म्हणजे एकदा विसर्जित झालेल्या मूर्त्या आहेत ना ते भग्न अवस्थेत असतात, त्यांच्या ते फोटो वगैरे करून मॅगझिनमध्ये छापत होते. हे कसं आम्ही परदेशी पाहुण्यानं तिकडच्या पकडलं, त्यांच्या झोळी होती, त्या शबनम बॅगेत आम्हाला ते अल्बम मिळाले आणि त्याच्यात बघितलं तर आपले फोटो आहेत पुष्कळ वर्षाचे. मग त्यावेळी म्हणजे मी त्यावेळी डोंगरीचा अध्यक्ष होतो, डोंगरी सार्वजनिक. मग डोंगरीचे, उंबरखाडीचे, काय पुन्हा गिरगाव, लालबाग इकडचे आमचे सगळे प्रतिनिधी पटापट आले 1 तासात गिरगाव चौक. त्याला आम्ही पकडलं, त्याला पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला. मग त्याच्यावर काय करायची ती कायदेशीर झालं. मग आम्ही हे केलं की आपण संघटित झालं पाहिजे या एका ह्याच्यावर. तो एकच मुद्दा नव्हता. ज्यावेळी विसर्जनाची मिरवणूक निघायची त्यावेळी तुम्हाला अक्षरशः सांगतो, गुराढोरांना जसं काठीने मारतात तसे मिरवणुकीतल्या लोकांना पोलीस विभाग लवकरात लवकर विसर्जन करण्यात मागत होता. आज तुम्ही एका जागी बसून 10 मिनिटं नाचतायत, ती परिस्थिती नव्हती. ही परिस्थिती कुठेतरी बदलायला पाहिजे. पोलीस स्टेशनला गेला की पोलीस स्टेशनच्या बाहेर तुम्हाला 2-2 तास उभा राहायचं
आणि परमिशनला साहेबांना म्हणजे एवढी भीती होती पोलिसांबद्दल किंवा कुठच्या ऑथॉरिटीबद्दल, आणि ताबडतोब हे परमिशन मिळत नव्हते. हां, त्याच्यात ते सगळे म्हणजे परमिशन, पोलिसांबद्दल जी भीती होती ती काढून टाकली आणि विसर्जन सुरळीत केलं. या सगळ्या गोष्टी विशेष या समन्वय समितीने काम कुठचं केलं असेल की 1982 पासून आजपर्यंत एकही जातीय तेढ नाही गणपती उत्सवात, धार्मिक तेढ नाही. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की आपला कामाठीपुरासारख्या ठिकाणी आमच्या इतर धर्मीय म्हणजे मुस्लिम धर्मियाचे हे आहेत ते अध्यक्ष, कुठे सेक्रेटरी आहेत, हे समन्वय समितीचं विशेष आहे. हां, म्हणजे सगळ्या धर्माच्या लोकांनी, माझ्या डोंगरीच्या इथे नवस बोलायला पण येतं इतर धर्मीय, ते आम्ही सुरू केलं. 2 टाकीला ज्यावेळी असं काय होत होता त्रास वगैरे, तर त्यांच्या गुरूंना त्यावेळी भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही आलो की तुम्ही आमचा आदर सत्कार करायचा, आणि त्याप्रमाणे ती प्रथा चालू ठेवल्या आणि त्याप्रमाणे हे होतात. का आपला गोविंदा असू दे, गणपती असो तिथे. आता इतर धर्मियांचा पण त्याच्यात सहभाग असतो. तुम्हाला सांगतो काटा, हा नारळ, हे व्यवसाय कोणाचे आहेत? मंडप बिंडप इतर धर्मियांचे आहेत ना. पण त्यामुळे त्यांना हे होतं, म्हणजे तुम्हाला सांगतो आर्थिक जे शासनाला मदत होते आपल्या ह्याच्यामुळे, ते गणपती उत्सवामुळे होतं. आणि मुंबई तर आर्थिक राजधानीच आहे. शेकडो गणेश मंडळ आहेत, लाखांची गर्दी होत असते गणेशोत्सवाच्या त्या 10 दिवसांमध्ये. भायखळा, लालबाग, चिंचपोकळी, पनवेल हो. ही जत्रा असते दिवस रात्र. मग अशा वेळेला पोलिसांवरती बंदोबस्ताचा ताण पडतो आणि धमक्या तर येतच असतात वर्षाचे 12 महिने. बरोबर. फुटाच्या. तर या परिस्थितीमध्ये समन्वयक समितीची पोलिसांना नागरिकांच्या आणि गणेश भक्तांच्या सुरक्षेकरिता जी मदत असते त्यात नेमकी काय भूमिका राहते? ते मदतीची तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे. मदतीच्या दृष्टीने ज्यावेळी बॉम्बस्फोट झाला होता मुंबईमध्ये, त्यावेळी आम्हाला रिअलाइज झालं की आपण पोलिसांवर जास्त प्रेशर नाही द्यायचं. हा उत्सव आपला आहे, मग आपलं कॉन्ट्रीब्युशन काय त्याच्यात, आपले कार्यकर्ते काय करतात. म्हणून त्यांना समन्वय समितीने अपील केलं मंडळांना की मंडपाची सुरक्षा ही प्रत्येक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याची, आणि मंडपाच्या बाहेर लॉ अँड ऑर्डर काय असेल ते पोलीस विभाग बसेल. हे आम्ही पोलिसांना सांगितलं. त्याप्रमाणे काही ठिकाणी ते अंमलबजावणी होते. विशेष आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला हे सांगितलं की मंडळाचे, छोट्या मंडळाचे 10 कार्यकर्ते, मोठ्या मंडळांचे 20 असे कार्यकर्ते गणसेवक म्हणून राहतील, आणि त्यांना तुम्ही एक प्रकारची ट्रेनिंग द्या. ट्रेनिंग म्हणजे ती ट्रेनिंग नाही तुम्ही घेतात ती, की कशा प्रकारे गर्दीतून एखादे अपरिचित व्यक्ती आले, त्याने काय प्रसाद आणला किंवा काय झालं असं, तर त्या दृष्टीने ते कसं बघायचं. आजूबाजूला गाड्या उभ्या आहेत, त्या आपल्या सोसायटीतल्या आहेत का बाहेरच्या आहेत, मग त्याच्यासाठी पाहिजे तर तुम्ही त्यांना स्टिकर द्या. या अशा गोष्टी आपण आपल्या कार्यकर्त्यावर केल्या, जेणेकरून पोलिसांवरचा जो ताण आहे कामाचा तो कमी होईल. या दृष्टीने आमचे ते प्रयत्न चालले आहेत. तर गिरगाव चौपाटी, दादर चौपाटीला आपली लाईफगार्डची टीम असते, ते सगळं ते बघतात हे सगळं, आणि ज्या काय उपाययोजना करायच्या आहेत ते आपण पोलीस, ट्रॅफिक आणि याच्या BMCच्या मीटिंगमध्ये सांगतो. त्या दृष्टीने शिवडी बंदर, भाऊचा धक्का, हां, कप्परे या ठिकाणी बोटीतून विसर्जन केलं जातं. मग त्या ठिकाणी तुमच्याकडून नेमकी काय कशा पद्धतीने सहकार्य असतं? मी स्वतः डोंगरीला राहत होतो, तर मला सगळं तिकडचं माहिती आहे की भाऊचा धक्का, आम्ही पूर्वी त्याला चांभारगोदी वगैरे पुढे बोलायचं, येलो गेट, काय माझगाव वगैरे, इथे आपण आपल्या मंडळांची टीम केलेली आहे. तिकडचे जे आपले हे असतात कोळी बंधू, त्यांना आपण हे केलेलं असतं. उलट त्या कन्सर्न, आता तिथे भाऊचा धक्का म्हटलं की B वॉर्डच्या कक्षेत येतो. तर अशा ज्या कक्षेत जे वॉर्ड येतात त्यांना पण आपण सांगून ठेवलेलं आहे. विशेष म्हणजे तिथे लाईटची व्यवस्था लागते. मला आठवते की भाऊच्या धक्क्याला असा स्लोप होता, विसर्जन करायला जाताना पाय स्लोप व्हायचे, तिथे बोटीची व्यवस्था नव्हती. या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या बैठकीत मांडल्या आणि त्याप्रमाणे आम्ही सॉल्व्ह करतोय. थोडाफार कुठेतरी कमतरता येत असेल, पण ज्यावेळी मंडळाकडून किंवा हे होईल सार्वजनिक, तेव्हा आम्ही त्याच्यात ताबडतोब पाठपुरावा करतो. सर, हाइट जो है हर साल गणपति बढ़ाते जा रहे हैं लोग, जो गणपति की हाइट होती है उसके ऊपर अपन कभी कोई कायदा आना चाहिए, रिस्ट्रिक्शन आनी चाहिए? तुम्ही मूर्तीच्या उंचीबाबत बोलत असाल तर हा प्रश्न आहे ना की ते 8-10 वर्षापूर्वी आम्ही तो
त्याच्यात हे केलेलं होतं, पण कालांतराने परत त्याच्यात काहीतरी बदल झाला. आता हा प्रश्न मूर्तिकारांच्या संबंधित आहे. मूर्तिकारांनी ह्याच्यावर काय ते ठरवायचं आहे. मी तुम्हाला सांगतो ह्याच्यावर स्पेसिफिक आहे. आपण थर्माकोलवर बंदी घातली, प्लॅस्टिक पिशव्यावर कधी झाली? प्रोडक्शनच जेव्हा बंद केला तेव्हा थर्माकोल नाही आला. मूर्तिकारांनी त्याचा जर विचार केला की बाबा मूर्तीच्या उंचीचं काय, तर तो त्याने विचार करावा. काय प्रमाणे सध्याची परिस्थिती बघावी. आम्ही मंडळ तुमच्या पाठीशी आहोत मंडळाच्या ह्याच्यात. लालबाग की अगर बात करें तो लालबाग का जो गर्दी है, भीड़ है, वो काफी हद पार ज्यादा हो जाता है. तो आपको लगता है कि जैसे कि आपने बोला आप एक टीम रेडी करते हैं जो मंडलों पर रहती है और भीड़ को काबू करती है, लेकिन लालबाग की भीड़ हमेशा से सबसे ज्यादा रहती है, तो उस पर एक नई टीम या फिर लोगों को प्रशिक्षण दिया जाना चाहिए जो क्राउड को हैंडल कर सके. नहीं, मैं आपको बोलूँगा लालबाग मंडल जैसा मंडल नहीं है कि जो 12 बरस 12 महीना मेडिकल हेल्थ करता है, लाइब्रेरी है, सब कुछ है, और गणपति में उनके कार्यकर्ते की टीम होती है. वो सबको दर्शन प्रॉपरली मिलेगा वो करते हैं. VIP बहुत लोग होते हैं, ये सब कुछ ये करते हैं. क्या अभी क्या थोड़ा पर कुदर ना कुदर होता है, हर एक मंडल में होता है. तो ऐसा जहाँ वो बड़ा मंडल आहे तो मंडळ मोठा आहे आणि साहजिकच दिल्लीपासून हे लोक येतात, त्यांना दर्शन योग्यरित्याने मिळालं पाहिजे त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात आणि चांगल्या प्रकारे हे होतात. आमच्याकडे तर तशी काही तक्रार आलेली नाही आहे अद्याप तरी. परेड वर्कशॉपच्या बाहेर आता हल्ली जी गेली 2-3 वर्षापासून गर्दी वाढते, त्यावरती तुम्ही मध्यंतरी हल्ली काही दिवसांपूर्वी एक पत्रव्यवहार केलेला, तर त्या गर्दीला कसं काय? कारण शनिवार रविवारी तर खूपच गर्दी होती. आता हे काय झालं, 2-3 वर्षाचा अनुभव बघितल्यानंतर क्रेज झाली आहे मुलांची. ते मोबाईल घेऊन फोटो काढायचे, हे करायचे, आणि त्यामुळे ती मुलं असतात ना, मुंबई नाही, मुंबईच्या बाहेरून शाड, टिटवाळा वगैरे इथून येतात. कॉलेजमध्ये एकत्र बसायला आपल्याला ह्या मूर्तीचं आगमन आहे, मग सगळे येतात आणि ती क्रेज असते आणि त्या दृष्टीने येतात. तर हे आम्ही पोलीस स्टेशनला अवगत केलेलं आहे. कमिशनरच्या गतवर्षी मीटिंगमध्ये पण सांगितलं आहे, विशेष पोलिसांवर भार पडणार नाही म्हणून समन्वय समितीचे कार्यकर्ते, आता परवाच्या दिवशी आगमन झाला त्या तिथे कार्यकर्ते आमचे उभे असतात. कसं असतं माहिती आहे, मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलीस बघितलं की त्यांच्या मनात काहीतरी वेगळं, पण कार्यकर्ते बघितलं त्यांनी सांगितलं समितीचे की मग ते हे होतात. परंतु त्यासाठी पण आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे की कुठूनही वाहतुकीला अडथळा येता कामा नये, सामान्य माणसाची आमच्याकडे तक्रार येता कामा नये. त्या दृष्टीने तुम्हाला वन वे कुठून करता येईल, आगमन कुठून करता येईल, ते कुठून हे करा, त्या दृष्टीने ते सांगितलं आहे. जिथे इथे खड्डे आहेत त्या खड्ड्याचं काम करा. पुन्हा झाडं वाढलेले आहेत, त्या झाडामुळे कुठे अडथळा येऊ नये मूर्तीला म्हणून त्याचं ट्रिमिंग करा सगळं. आणि विशेषतः जे फ्लायओव्हर ब्रिज आहेत तिथून पाण्याची गळती भरपूर होते. ते मी स्पेसिफिक आम्ही 2-3 बैठकीला सांगितलेलं आहे की न जाणो पावसाळा येईल आणि होईल. रस्त्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे आजही पाहायला मिळतात. हो, मग ते भरण्यासाठी पालिकेवरती कशा पद्धतीने दडपण आणताय? पालिकेवर दडपण आम्ही एकाच प्रकारे आणतो. आम्ही कुठचे राजकीय पक्षाचे लोक नाहीत की आम्ही येऊन आंदोलन करणार, काय करणार. आम्ही आमचे पत्रव्यवहार करणार, आमच्या शब्दाला म्हणजे मी आता 42 वर्ष करतो की प्रशासन चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. मग महापालिका असू देत किंवा पोलीस विभाग सगळीकडे. आम्ही आता 2-3 बैठकीत सांगितलं काम होत आहे, पण काम झाल्यानंतर परत पाऊस पडतोय, परत खड्डे पडत आहे. तरीसुद्धा आम्ही त्यांच्या मागे तगादा लावलेला आहे की आता आगमन आहे. आता कालच मी एक पत्र पाठवलं, ते आपलं इथून तुमच्या डिलाय रोडवरून जो गणपतीचे आगमन आहेत ते डायरेक्ट ह्याला अप्सरा थिएटर ग्रँड रोडला जाणार, तिकडचे जे झाडं वगैरे वाढलेले आहेत आणि जो हे आहे रस्ता आहे त्यांनी काम केलेलं आहे, पण ते अनइव्हन रस्ते आहेत, त्याच्यामुळे मूर्तीला तडा जाऊ शकतो. तर ते अनइव्हन रस्ते असले तर नुकसान काय होतं आहे माहिती आहे की जिथे मूर्ती 2 तासात जाईल ज्या विभागात तिथे 3.5-4 तास लागतात. मग आम्हाला सामान्य माणसाने आम्हाला दोष देऊ नये. आम्ही BMCकडे तक्रार करतोय, खड्डे आहेत, हे आहे, आम्हाला मूर्तीचं व्यवस्थित प्रमाणे मूर्ती तिथे स्थानापन्न झाली पाहिजे व्यवस्थित, आणि म्हणून उशीर होतोय. हे आम्ही आता तुमच्या माध्यमातून नागरिकांना पण सांगतोय
की वाहतुकीला कुठे अडथळा येणार नाही त्या दृष्टीने आम्ही पोलीस ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि BMCनं अवगत केलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी आपले सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, हां ते जगप्रसिद्ध झालंय. म्हणजे मुंबईमध्ये जे सार्वजनिक गणेशोत्सव जे आहेत हो ते टुरिस्ट लोक म्हणजे बाहेरून परदेशी पाहुणे आपले बघायला येतात. पण आत्ताचं जे कल्चर बदलत चाललंय, म्हणजे डीजे, म्हणजे आधी कसं वाद्य होतं पारंपरिक हो, हो. पद्धतीने आगमन सोहळा व्हायचा, विसर्जन मिरवणूक निघायची आणि पूर्ण काळामध्ये तिथे कीर्तन हो किंवा इतर पारंपरिक पद्धतीने चालायचं. तसं असं काही मंडळ सोडली, गिरगावचा हे आहे किंवा लालबागचं जी काही हो. मंडळ आहे, तर ते सोडून इतर ठिकाणी जरा स्वरूप बदलतंय. डीजेची जागा घेतलेली, तर डीजेमुळे लहान मुलांना त्रास होतोय, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतोय. तर तुम्ही मंडळांना काय असं आव्हान केलंय का किंवा करणार आहात का? काय म्हणजे तुमची भूमिका कशी? हे बघा, मुळात म्हणजे परिस्थितीप्रमाणे बदल होत असतो. हां आमच्या वेळी कीर्तन असायचं कार्यक्रमात, भजनाचे कार्यक्रम असायचे, हां संगीत असायचं. आता बदलत गेले, आता कार्यक्रमच होत नाही. कार्यक्रम का न होत आहे? जे ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्याच्यात त्यांनी डेसिबल मेंटेन करायला सांगितलं 40 आणि 55. तर त्याच्यामुळे एखादा वादक वाजवायचा असला, आता तुम्ही डीजे बीजे बोलला, तर त्यांना कल्पना आहे की आपल्याला त्या डेसिबलमध्ये वाजवायचं आहे, नाहीतर कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळे उद्या कारवाई होईल. तर त्या दृष्टीने ते प्रिकॉशन घेत आहेत. हां काय दुसरं, आता तुम्ही कार्यक्रम वगैरे बोलताय तसे ते कार्यक्रम होत नाही का? तर आपल्याला टोटल केंद्र शासनाने प्रत्येक स्टेटला 15 दिवस दिलेले आहेत. त्याच्यातले 12 दिवस आहे ना प्रत्येक ह्याला, म्हणजे हे असू दे, मुस्लिम धर्माचा कार्यक्रम असू दे, ख्रिस्ती धर्म 31 डिसेंबर, तर आपल्याला गेल्या वर्षी 3 दिवस दिले होते शासनाने. सांगताना मुख्यमंत्री महोदयांनी 4 आम्ही मागणी केले, दिले, पण बाहेर पडल्यावर आम्हाला कळलं की 3च दिवस दिले. मग तो उर्वरित आमचा दिवस कुठे गेला? हे गतवर्षीचा सांगतो, तो नवरात्राला दिला. म्हणजे आम्हाला 3 दिवस, नवरात्राला 3 दिवस. मग आम्ही थोडं प्रोटेस्ट केलं. म्हणजे आम्ही मुख्यमंत्री शासनाला बोललो, हे बरोबर नाही ना, कारण आमचे ओरिजिनल जे 4 दिवस आहे, दुसरा गौरी विसर्जन, हां काय, आणि 7वा दिवस, हां, आणि आणखी हे अनंत चतुर्दशी. परंतु यांनी जो मुद्दा आता मांडलेला की कार्यक्रमाचा, ते कार्यक्रम पूर्वीसारखे होत नाही. म्हणजे पूर्वी आम्ही नाटकं ठेवायचो, हां पोवाडे असायचे, ते रात्री 12पर्यंत स्टेजवर चालायचे. आता 10 वाजता आम्हाला बंद करायला लागतो. याने काय होत आहे माहिती आहे? स्थानिक जे कलाकार आहे ते पुढे येत नाही आहेत. आपण आता जी नाटकं बघतो ते कलाकार किती 10-15 वर्षापूर्वीचे आहेत. आत्ता तयार झालेले कार्यकर्ते कुठे आहेत? कारण हे कार्यक्रमच होत नाही. ती कलाच आता जवळजवळ लोप पावत चाललेलं आहे. कारण इथून तर आम्हाला त्यांना हे मिळत होते, एनर्जी मिळत होती, ते झाले. कारण नॉईज पॉल्युशन रूल आलं आहे, असं होतं. आणि नाही केलं तर तुम्ही व्हायोलेशन केल्यावर तुम्हाला दंड आहे, असं झालेलं आहे. गणेशाचं आगमन घरी झाल्यानंतर किंवा मंडपामध्ये झाल्याच्या नंतर प्राणप्रतिष्ठा व्हायची, पूजन व्हायचे, अथर्वशीर्ष आणि जे विविध धार्मिक कार्यक्रम आहे, अभिषेक वगैरे, ते सगळं होत होतं. परंतु एक नवीन प्रथा मागच्या काही वर्षापासून आली, पाठपूजन आहे, पाऊल पूजन आहे, पाद्यपूजन आहे. ही विसंगती वाटते. याबद्दल नेमकं तुमचं काय म्हणणं? नाही, याला विसंगती बोलता येत नाही. काय असतं, माझ्या घरात एखादा कार्यक्रम असेल, म्हणजे लग्न असेल, तर आम्ही त्या लग्नाच्या 1 महिना अगोदर आपण म्हणजे एवढा आनंदी असतो. मग काय त्याच्यावर तर काय हळद कार्यक्रम असतो, काय असतं. आता नवीन कार्यक्रम आले आहेत, कुठे काहीतरी हे करणं. म्हणजे मला काय थोडक्यात सांगायचं की परिस्थितीप्रमाणे हा बदल होत असतो आणि त्या बदलाप्रमाणे जे धार्मिक आहे ते करतात. ते पाठपूजन वगैरे धार्मिक कार्यक्रम आहे, जेणेकरून 4 मंडळांना एकत्र येतात त्या दृष्टीने. आणि आमच्या हिंदू धर्माचं जे काय आम्ही धार्मिक कार्यक्रम करतो ते लोकांना अवगत करतात त्यामधून. त्याच्यात काही चुकी नाही. काय आम्हाला बरं वाटतं की चला आमचे मंडळाचे कार्यकर्ते तेवढ्या जागरूक होत आहेत, काय आता तयारीला लागले आहेत. कारण त्या दृष्टीने आम्ही पण तयार होतो. मग सर, गणेशोत्सव जो काळ आहे 10 दिवसाचा, त्याच्यामध्ये करोडो रुपयांची टर्नओव्हर होत असते, म्हणजे खरेदी करतात माणसं किंवा काय. तर त्याच्यामध्ये बहुसंख्य आता कब्जा जो केलेला आहे मार्केटवर, तर चायनाच्या वस्तू आलेल्या आहेत. तर तुम्ही काय सांगाल त्याच्यामध्ये? म्हणजे गणेशोत्सव असू दे, दिवाळी असू दे, म्हणजे सगळ्याच कार्यक्रमात चायनाने त्यांचं हे आणलंय. हे बघा, आव्हान काय कराल? चायनाच्या बाबतीत गेली 4-5 वर्ष समन्वय समिती अपील करतच आहे की मार्केटमध्ये जे काही चायनाच्या वस्तू होतील ते तुम्ही स्वीकारू नये आणि तुम्ही ॲक्सेप्ट करूच नाही.
शक्यतो आपल्या हिंदुस्थानात तयार झालेलं ते करा. परंतु ही जी पॉलिसी आहे ही कुठून होते? सेंट्रल गव्हर्नमेंट. चायनामधून जर इंडियामध्ये येत असेल म्हणजे मुंबईपर्यंत, तर ती बघणं कोणाचं काम आहे? केंद्र शासनाचं आहे. केंद्र शासनाने त्याला हे केलं, अडचणी आणली तर बरं होईल. म्हणजे जी क्वालिटी आपली चांगली आहे इंडियाची, म्हणजे आपल्या इंडियामध्ये ज्या काय वस्तू तयार होतात काय त्या, आता दिवे आपले असतात, आपले कुंभार समाज आहे चांगल्या प्रकारे दिवे करतात, परंतु तिकडून येणाऱ्या दिव्यातनी ह्याच्यात फरक आहे ना. मग ते लोकांनी आता स्वीकारला पाहिजे. हो, ते लोकांनी स्वीकारला पाहिजे. आणि यासाठी केंद्र शासनाने जर इनिशिएटिव्ह घेतली आणि त्याच्यावर बॅन केलं तर मला वाटतं आपल्याला त्रास होणार नाही. सर, एक महत्वाचा प्रश्न राहिला बोलण्याच्या विरोधामध्ये की सरकार म्हणतं की पीओपीच्या म्हणजे काही सामाजिक संस्था म्हणतात की प्रदूषण वाढतंय समुद्रातलं, नद्यांमधलं, विहिरीतलं पाण्यात, तर पीओपीच्या मूर्त्यांना बंदी आणा. बरोबर. आता कोकोपासून, कोकोनटच्या याच्यापासून मूर्त्या बांधतात. हो, बरोबर. त्यापासून बनतात. तर तुम्हाला सांगतो की पर्यावरणच्या दृष्टीने शासन जे काही करत आहे त्याला आमचा विरोध नाही. न्यायालयाच्या आदेशाला, वारंवार दिलेल्या आदेशाचा आम्ही सन्मान करतोय पीओपीच्या बद्दल. परंतु तुम्हाला सांगायला हरकत नाही की 3-4 वर्षापूर्वी महापालिकेने ज्यावेळी हा विषय मांडला होता तेव्हा त्यांना सांगितलं की आपण सुरुवात ही घरगुती गणपतीपासून करूया शाडूच्या याच्यासाठी. परंतु ती करताना आम्ही कंडिशन टाकली होती की शाडूची माती तेवढी उपलब्ध झाली पाहिजे, राजस्थान आणि अन्य राज्यातून ती येते, तेवढी उपलब्ध झाली पाहिजे. आणि शक्यतो मूर्तिकारांना, घरगुती मूर्त्या करणाऱ्यांना तुम्ही जितकं फुकट दिली तरी चालेल पण ती द्या, जेणेकरून ते इन्करेज होतील. आज गेल्या वर्षीपासून आणि ह्या वर्षीपासून महापालिका प्रत्येक वॉर्डातले मूर्तिकारांना ती शाडूची माती उपलब्ध करून देते आहे. कदाचित कमी पडेल पण सुरुवात तर झाली घरगुती मूर्त्यांना. फक्त आमची एकच कंडिशन त्यांना होती की ज्या मूर्त्या मार्केटमध्ये येतील त्याची किंमत अवाढव्य होता कामा नये. मग काय असतो, ग्राहक असतो ना, स्वस्त कुठे बसतो, कारण सध्याची परिस्थिती बघितल्यानंतर अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम आहे, घरात इन्कम नाही. अशा वेळी समजा 500 रुपयाची मूर्ती असेल आणि तिथे 200ची पीओची मिळालं तर तिकडे लोक जाणार. तर त्याच्यावर काहीतरी तुम्ही रिबेट करा, रंगावर रिबेट करा, जेणेकरून घरगुती मूर्ती आहेत ना, तुमची हे आहे ना, मागणी आहे ना की बाबा पर्यावरणपूरक व्हावे, ते होईल. आणि कृत्रिम तलाव त्यांना मी सांगितले वाढवायला. कालच्या मीटिंगला 165 काहीतरी होत्या, तर आम्ही सांगितले 200-250च्या साधारण आणा. त्यांनी ते मंजूर केलेलं आहे. यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त तुम्हाला कृत्रिम तलाव दिसतील. आता ते मागण्यामागे का माहिती आहे की जे काही शाडूच्या मूर्त्या असतात त्याचं पर्यावरणाच्या दृष्टीने कृत्रिम तलावात हे होईल, विसर्जन वगैरे. ऑनलाईन पण केलं आता, ऑनलाईन पण केलेलं आहे. तुम्हाला ताबडतोब कुठे आहे काय आहे ते कळणार. हे समन्वय समितीच्या प्रयत्नातून, त्यांच्या मागणीतून या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यात एकदा मी अध्यक्ष आहे ना, त्याने मी नाही करत, माझी टीम आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पण भरपूर असतं त्यामागे. पालिका बोलते की शाडूच्या मातीच्या मूर्त्या करा, माती पण देते, हो. पण एवढ्या मोठ्या लेवलला म्हणजे मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या करणं अशक्य आहे. तर काही लोकांनी ते इतर पर्यावरणपूरक म्हणजे इतर गोष्टींचा वापर करून त्या मूर्त्या बनवत आहेत. पण जे काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतलाय की जर ती मूर्ती डॅमेज होऊ शकते, कारण की एवढ्या मोठ्या लेवलला ती मातीची होऊ शकत नाही. समजा त्याचा पाय किंवा हात काही क्रॅक गेला म्हणजे 10 दिवसाच्या आतमध्ये, तर ते भावनिक हे होऊ शकतं. तर त्याच्यावर काही पर्याय आहे का, किंवा काय, म्हणजे त्याच्यावर काही तोडगा काय? हे बघा, त्याच्यात पर्याय एकच असतं. आता आम्ही गणपती उत्सव साजरे करणारे कार्यकर्ते, टेक्निकली आम्हाला त्याच्यातलं काही माहिती नाही. टेक्निकली हे कोणाला कळणार? मूर्तिकारांना. मूर्तिकार पुढे येतील, मूर्तिकार सांगू शकतील काय बाबा पीओपीची मूर्ती शाडूच्या मूर्तीत फरक काय आहे, किती उंच केली मूर्ती ती 15 दिवस टिकू शकते किंवा 15 दिवस टिकणार नाही, हे सगळं त्याचं होतं. म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला मागणी केली होती की या दृष्टीने एक कमिटी अपॉइंट करा आणि त्या कमिटीचा रिपोर्ट काय आहे तो आम्हाला दाखवा, पण त्याच्यात मूर्तिकारांच्या प्रतिनिधींना तुम्ही घ्या असं पण सांगितलं होतं. आता तो रिपोर्ट अवेटेड आहे, त्याची बघूया काय त्या रिपोर्टमध्ये होतं. आणि इन द मीन टाईम न्यायालयात पण तो आता मॅटर गेलेलाच आहे. मला वाटते 27-28ला त्याची हिअरिंग आहे. तर बघू आता एकंदरीत काय होतं ते. अद्याप तरी न्यायालय नाही. तुम्हाला सांगतो, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी पॉलिसी तयार झाली
हा 2020ची आहे मला वाटते. 20 ला, बरोबर. त्याच्यात त्यांनी राईट्स आहे ते कॉर्पोरेशनला दिले आहे मूर्तीच्या उंचीबाबत. बरोबर. कॉर्पोरेशन अद्याप त्याच्याबद्दल बोलले नाही, परंतु उंचीचा प्रश्नच येत नाही हो. कारण काय झालेलं आहे, एका ठिकाणी आम्हाला असं दिसतं की जे मूर्तिकार आहेत ते जास्तीत जास्त आपल्या कोकणातले वगैरे आहेत, ते आपली कला दाखवतात. हां, आणि ती कला बघायला, त्या मूर्त्या बघायला परदेशातून लोक येतात. बरोबर. लोक येतात त्या दृष्टीने जो काही हे मिळतो आर्थिक शासनाला, हा तो शासनाला मिळतो हो, करोडपेक्षा जास्त. हा काय फायनान्स हे सगळं महाराष्ट्र शासनाला मिळतं आहे. म्हणून हा गणपती उत्सव नुसतं उत्सवापुरता मर्यादित नाही, पण शासनाला पण त्या दृष्टीतून मदत मिळते सगळं. साधारण मुंबईत किती मूर्तिकार असतील? साधारणतः मूर्तिकारांचं तुम्हाला बघायला गेलं तर 5-7 हजार मूर्तिकार आहेत घरगुती. आता घरात एखाद्या छोटी मूर्ती करणारा तो पण मूर्तिकार झाला ना. मला वाटतं 16 तारीखला पण एका कार्यक्रमाला मला बोलवलं आहे, तिथे पण शाडूच्या मूर्तीचं हे करणार आहे प्रात्यक्षिक मुलं. तर ते मूर्तिकारच झाले, तर अगणित आता होणार आहेत मूर्तिकार. आजकाल तो पूर्ण असं पॅकेज येतो, फक्त तुम्ही काढा आणि स्वतः तुम्ही बनवू शकता. हो, मग मी तेच बोललो ना, परिस्थितीप्रमाणे ना आपल्याला बदल असतो तो ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे आहे. आता तुमचं जनरेशन, आमच्या जनरेशनच्या वेळी आमचं वेगळं होतं ना. जसं ते साहेब बोलले, ताशा ढोल वीर त्यावेळी होतं, त्यावेळी स्थानिक कार्यक्रम होते. आता बदल झाला, म्हणजे बदल हा होतोय जनरेशनप्रमाणे, त्याचा बदल होणारच थोडा. मुंबईमध्ये ज्या चाळी होत्या, चाळ संस्कृती होती पूर्वी, त्या चाळ संस्कृती आता लोप होत चाललेली. त्याच्या जागी आता मोठमोठे टॉवर उभे बरोबर राहिले, आहे. इमारती आलेल्या आहेत. रिडेव्हलपमेंट. हा, तर ते जे मंडळ होती, म्हणजे चाळीतले जे गणेशोत्सव मंडळ साजरे केली जायची, हो. तर तिथे टॉवर असल्यामुळे ते आता त्यांना जागा छोटी राहिलेली आहे, किंवा काही जे स्थानिक होते लालबाग परळ ते आता मुंबईच्या बाहेर चाललेले आहेत किंवा बाहेर गेलेले आहेत. तर त्याच्यावर तुम्ही काही तोडगा काढला की गणेशोत्सव पूर्वीप्रमाणेच चांगल्या पद्धतीने तिथे व्हावा, किंवा काय महापालिकेकडे काय मागणी केली का? हा झाला मंडळांचा प्रश्न. आणि दुसरा म्हणजे मूर्तिकार जे आहेत त्यांना जागेबद्दल आता सध्या खूप प्रॉब्लेम्स येतात, कारण त्यांना जागा उपलब्ध नाहीये. तर तो काय तुम्ही महापालिकेकडे काय मागणी? मी तुम्हाला 2 नंबरचा जो तुमचा प्रश्न आहे, मूर्तिकारांना जागा. गेली कित्येक वर्ष आम्ही यांना सांगतोय की मूर्तिकारांना मुबलक अशी जागा द्या. जागा पडू नयेत कुठे कुठे, त्या जागा द्या. त्या जागेमध्ये मूर्तिकार जातील आणि हे करतील. आणि त्याच्यावर सध्या तरी तुम्ही जो काय रेट लावणार म्हणजे तो जरा कमी याच्याने लावा. हां, म्हणजे जेणेकरून आपली जी कला आपण दाखवतोय इथे, त्या कलेला तुमच्या दृष्टीने एक प्रोत्साहन मिळेल आणि कलाकार पण त्याच्यातून तयार होईल. दुसरा प्रश्न, रिडेव्हलपमेंटला गेलेल्या बिल्डिंगी तुमच्या ज्या आता मी इथे बसलो आहे त्याच्यापासून मला वाटते 3 किलोमीटरवर हा एक मुद्दा उपस्थित झाला होता. आम्ही स्वतः गेलो होतो. हां, तिथे प्रश्न असा होता, बिल्डिंगचा रिडेव्हलपमेंट होता, गणपती बसवायचा होता. हां, आम्ही हात जोडले कोणाला, बिल्डरला. बाबा रे, तुझ्या प्लॅनमध्ये सोसायटीने तू MOU केलेला असेल, त्या MOU मध्ये असेल ना की ते बाबा उत्सव साजरे करतायत, ती जागा आहे वगैरे. तर त्याप्रमाणे आता मी तुम्हाला त्या माध्यमातून सांगेन की मंडळांना तुमच्या माध्यमातून मी अपील करतो, ज्या जागेमध्ये गणपती उत्सव होतो ती जागा आणि त्याच्या आसपासची बिल्डिंग आपली रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर ज्यावेळी MOU होतो बिल्डर आणि तुमच्या, त्यावेळी ती जागा रिझर्व ठेवण्याचा एक क्लॉज त्याच्यात टाकायलाच पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपण सुरक्षित हो, आपले सुरक्षित आणि आपला उत्सव तिथे हो. तीच परिस्थिती काही ठिकाणी झाली. अधिकार कोणाला आले? सोसायटीला. आणि मंडळ आपले उत्सव नसेल तसं नाही, तुम्ही सोसायटीला अप्रोच व्हायचा आणि सांगायचं इथे दरवर्षी आपला उत्सव होतो या जागेत आणि तिथे झालं पाहिजे. तसंच ते मी तुम्हाला सांगितलं त्या तिथे तेच झालं. बिल्डरला हात जोडले, बिल्डरने मंजुरी दिली, बाबा करू आणि हे करा. त्याप्रमाणे तिथे उत्सव होतो आहे काही ठिकाणी. मी एक बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आपणास विनंती करेन, म्हणजे मंडळांना विनंती करेन, नागरिकांना विनंती करेन की गेली 42 वर्ष मुंबईमध्ये हा आपण गणपती उत्सव साजरा करतोय. समन्वय समिती आणि पोलीस विभाग, ट्रॅफिक विभाग आणि सगळ्या विभागाशी समन्वय साधून हा उत्सव करतोय. आपल्या मुंबईमध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक राहतात. हा उत्सव गेली 42 वर्ष कोणतंही जातीय तेढ नाही, धार्मिक तेढ नाही, अशा प्रकारे साजरा झाला आहे. तर आपण हे लक्ष ठेवा आणि मुंबईला
मुंबईचा जगामधून जे गणपतीमध्ये हे होतोय त्याचं प्रदर्शन, ते आपण चांगल्या प्रकारे शांततेने हा उत्सव साजरा करा अशी मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करेन. आणि निश्चितच हा उत्सव चांगल्या प्रकारे धूमधडाक्यात आणि शांततेने साजरा होईल.